मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे रोप आहे हे कांद्याचं रोप आहे आणि हे रोप टाकण्यासाठी आपण अक्षय सीडचं अक्षय सिलेक्शन हे बियाणं वापरलेलं आहे। या रोपाकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की ह्या वातावरणामध्ये किंवा पाऊस असताना सुद्धा हे जे रोप आलं आहे हे पाहिल्यानंतर आपले गोष्ट लक्षात येते की ह्या रोपामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती रोगप्रतिकारक क्षमता आपण या ठिकाणी त्या रोपामध्ये पाहू शकतो। एवढ्या वातावरणामध्ये पण या ठिकाणी हे जे रोप तयार झालेलं आहे ते सशक्त आणि निरोगी अशा प्रकारचं हे रोप जे आपण पाहू शकतो। यावरून या बियाणाची या वातावरणासाठी आणि हे जे सर्वसाधारणपणे या सीझनमध्ये असणारी कांद्याची परिस्थिती असते त्यामध्ये असणारी रोगप्रतिकार क्षमता ही आपल्या सहजासहजी या ठिकाणी लक्षात येत आहे। म्हणजे जास्त पाऊस झाला या ठिकाणी आपण पाहिलं तर पाणी पण साचून राहिलेलं होतं, पण पाणी जरी साचलेलं असलं तरी पण त्या ठिकाणी रोपावरती कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही। पाणी साचलं होतं, अगदी शेवाळ तयार झालेलं आहे। शेवाळ तयार झालेलं असलं तरी रोपाची वाढ थोडी कमी झालेली आहे, परंतु हे जे रोप आहे हे बाकीच्या रोगाला किंवा मुळीच्या काही आजारांना या ठिकाणी बळी पडलेलं नाही हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। थँक्यू।